आपल्याला हा एकनाथी भागवत अध्याय 23वा श्लोक क्रमांक 43 आणि ओवी क्रमांक 591 ह्या कृपण ब्राह्मणाची कथा सांगता सांगता भगवंत उद्धवाला सांगता 43व्या श्लोकापर्यंत आले भगवंत. आणि आता 43व्या श्लोकामध्ये काय सांगतात बघा. ब्राह्मण म्हणाला, हे लोक माझ्या सुखदुःखाला कारण नाहीत. सगळं दुःख भोगलं त्या ब्राह्मणाने. कृपण ब्राह्मणाने सगळ्या प्रकारचं दुःख भोगलं. अनेक प्रकारच्या यातना भोगल्या. लोकांनी त्रास दिलं, मारलं, नाकात काड्या घातल्या, अंगावर धूल फेकली, हाकलून दिलं लोकांनी त्यांना बघा. आणि नावं पण ठेवली. परत अभद्र शब्दही बोलले. आणि असं असताना हा कृपण ब्राह्मण जराही डगमगला नाही. ह्याला कारण काय? ह्याला कारण त्याने मागच्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलं की मी एवढं सगळं दुःख भोगलं आणि मी सद्गुरूंना शरण गेलो. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर श्रीगुरूंनी काय केलं? त्याला अनुग्रहित केलेलं आहे. आणि अनुग्रहित केल्यानंतर मनाकडे त्याच्या हरिनामाचा जप आपोआप चालू झालेला बरं का. म्हणून बहुदुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे. ज्याने खूप दुःख भोगल्यात प्रपंचामध्ये, तयासीच परमार्थ बाणे. आणि संसार दुःखाचे गुणे परमार्थ वाढे. संसारामध्ये दुःख, ताप, कष्ट आले तरच परमार्थ होतो. आणि ज्याच्याकडे गाड्या आहेत, बंगल्या आहेत, सगळं आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, घरामध्ये चांगल्या आयुष्य आराम आहे, त्याला परमार्थ होत नाही. म्हणून संसार दुःखाचे निगुणे परमार्थ वाढे. संसार दुःखाचे निगुणे म्हणजे अनेक पट्टीने संसारामध्ये ताप, दुःख, कष्ट आले. बघा ना तुम्ही, आम्ही पण काय करतो, आपण आलो असतो का इथे भागवताकडे, एकनाथी भागवताकडे, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीकडे? अजिबात आलो नसतो आपण. पण का आलो? आपल्याला शरीराला काहीतरी त्रास आहे, प्रपंचामध्ये काहीतरी त्रास आहे, आपल्याला देहाला त्रास आहे, कुठेतरी त्रास आहे. म्हणून माणूस काय करतो? गुरुला शरण जातो. आणि एकदा का गुरुला शरण गेला की गुरु काय करतात? त्याला आतमध्येच आणतात. आतमध्ये ज्या काही प्रक्रिया आहेत, श्वासाच्या प्रक्रिया, त्या श्वासाच्या प्रक्रियेमधून श्वास हाच आपला देव आहे, मन हेच आपलं देव आहे. लिहिले की नाही? मन एवं मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय. मनच माणसाच्या मोक्षाला कारणीभूत आहे आणि मनच माणसाला बद्ध बनवायला कारण आहे. परत जन्माला घालणारा मनच आहे. आणि तो मनच काय झालेला आहे? या कृपण ब्राह्मणाचा सगळ्या प्रकारचे दुःख त्याने भोगले. आणि दुःख भोगल्यानंतर तो भगवंताशी एवढा एकरूप झाला की त्याला लोकांनी कितीतरी त्रास दिला तरी त्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. लक्ष कोणाकडे होतं? भगवंताकडे. कारण भगवंतच सगळं करणारा. सकळ करणे जगदीशाचे, कवित्व काय माणसाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय वेचे. सकळ करणे जगदीशाचे. त्याला माहिती पडलं, त्याच्या लक्षात आलं, सगळ्या ही जी विपत्ती माझ्यावर आलेली, आपत्ती माझ्यावर आलेली आहे, सगळी भगवंतानेच केली. आणि एक लक्षात ठेवा, सगळे जे काही विपत्ती होते ते आपली चित्तशुद्धीसाठी होते. आपण किती पण हवन केलं, यज्ञ केले, हरिनाम जपला तरी त्याच्याने चित्तशुद्धी होते. पण त्याहीपेक्षा जास्त चित्तशुद्धी कशाने होते? तर माणसाला अनेक संकट आली, तर अनेक व्याधी माणसाला त्रास द्यायला लागले तर जास्त चित्ताची शुद्धी होते. माझी व्हावी चित्तशुद्धी, ऐसे उपजवाया बुद्धी. भगवत कृपा पाहिजे आधी, ते साधने सिद्धी पावती. बघा इथं काय सांगतात? भगवंत सांगतो उद्धवाला, माझी व्हावी चित्तशुद्धी. जर साधकाचं चित्त शुद्ध व्हायला पाहिजे असेल
आयशी उपदवया बुद्धी, तर बुद्धीकडे भगवत कृपा पाहिजे आधी, म्हणजे भगवंताची कृपा झाली तरच आपल्याला आपली चित्त शुद्ध होतो. भगवंताची कृपा झाली तर बरं का, स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटे साधने व्यथा. नाथ भागवत सांगतो आपल्याला मागच्या अध्यायामध्ये, स्वामी तुझी कृपा न होता, म्हणजे देवाची कृपा जोपर्यंत होत नाही, स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने व्यथा, कोटी जरी साधनं केली तरी ती फुकट जातील. म्हणून भगवंताचीच कृपा पाहिजे. भगवंताची कृपा झाली तर माणसाला गुरु भेटतो, तसा गुरु बरं का, अंतर्मुख करून देणारा. मग जगामध्ये जे काय चाललंय, जे काय जगामध्ये चाललंय आपल्या, ह्याला गुरु कर त्याला गुरु कर, पण जोपर्यंत अंतर्मुख आपण होत नाही, अंतर्मुख जीवशिवाय ऐक्य करणारा गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही, तोपर्यंत केलेली सगळी साधनं फुकट आहेत. आणि ह्या ब्राह्मणाचं असंच झालं. अनेक प्रकारचं दुःख त्याने भोगले. स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटे साधने व्यथा. भगवंताने त्याला अनेक प्रकारचे संकट त्याच्या अंगावर आणली. त्याचं घर गेला, घरदार गेला, त्याची बायको, मुलं, सगळंच प्रपंच होता नव्हता करून टाकला भगवंताने, आणि म्हणून तो भगवंताला शरण गेला. तसं जोपर्यंत आपल्यावर अनेक प्रकारची संकट येत नाही, तोपर्यंत भगवंताची प्राप्तीनं हे यांना ह्या श्लोकातून, या अध्यायातून, या कृपण ब्राह्मणाच्या कथेतून, भिक्षुगीतातून सांगायचं. आणि ही कथा भगवंताने उद्धवाला सांगितली. आणि ती कथा उद्धवाला का सांगितली? आपल्यासाठी सांगितली की आपल्यावर जोपर्यंत प्रसंग येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होणार आणि तोपर्यंत नामस्मरण होणार नाही. का होणार नाही त्याचं कारण इथं दिलं बघा, वाचूया आपण बरं का. त्याचं कारण काय सांगितलं आहे की हे लोक माझ्या सुखदुःखाला कारण नाहीत. लोकांनी मला त्रास दिलं, हे माझ्या सुखदुःखाला कारण अजिबात नाही. लोकांनी मारलं काय, झोडलं काय, तुकोबाराला कसं मारलं, ज्ञानोबाराला किती त्रास दिला, हे लोक त्याला कारणीभूत नाही. मग काय, देवता, आत्मा, ग्रह, कर्म, काल हेही कारण नाहीत. देवता पण माझ्या दुःखाला कारणीभूत नाही. बघा, लक्षात घ्या, हे काही मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते लक्षात घ्या आणि तशी भक्ती करा. आपण चुकीच्या मार्गाला चाललोय, सगळी भक्ती चुकीची आहे. हे तर मी सांगत नाही बरं का, नाही तर तुम्ही सांगणार बाबुलनाथ महाराज अजिबात नाही. इथे भगवंताने उद्धवाला सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला मी सांगतो. माझ्या दुःखाला देवता कारणीभूत नाही, आत्मा कारणीभूत नाही, ग्रह कारणीभूत नाही, कर्म कारणीभूत नाही, काल हेही कारणीभूत नाही. मग कारणीभूत कोण आहे? तर सुखदुःखाचे कारण काय आहे? तर मन हेच कारणीभूत आहे. मन काय करतो? संकल्प विकल्प तयार करतो. आणि ज्याप्रमाणे मन संकल्प विकल्प तयार करतो त्याप्रमाणे आपल्याकडं रजगुण, तमगुण, सत्वगुण हे तिन्ही गुण आपल्याला त्रास देतात. आणि त्या गुणाप्रमाणे आपल्याला जन्म मिळतो. जसं जसे आता आपण ज्ञानेश्वरीमध्ये वाचला, रजगुण, तमगुण, सत्वगुण आपण वाचले की नाही? आता 9व्या अध्यायामध्ये सांगितलं आपल्याला. तमगुण कसा आहे? राक्षसी. सत्वगुणा ते ग्रासी. गुणच आपल्याला त्रास देतात आणि गुणच आपल्याला जन्माला घालतात. आणि गुणांना कारणीभूत कोण आहे? तर मन. आणि ते मनच रामरूप व्हायला पाहिजे. म्हणून मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशी आले. मनच माणसाला काय करतो? माणसाला जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकतो. आणि मनच काय करतो? माणसाला जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर काढतो. आणि तो मनच रामरूप व्हायला पाहिजे. आणि त्या मनाकडे काय भरलेलं आहे? मनाकडे सगळा संसार भरलेला माणसाला. मनाकडे सगळा प्रपंच आहे. मनाकडे वासना आहेत, मनाकडे विषय आहेत. आणि तो मनच आपल्या हातात आला, मनालाच आपण रामरूप करून टाकलं तर आपला जन्म मरणाचा फेरा चुकतो. हेच त्यांना सांगायचं. इथे काय सांगायचं? हो का कर्माचे नि क्रियायोगे जय मन संकल्प कर्मी न लगे,
तै सुख दुःखाची अनेगे विभांडी वेगे निज कर्म. काय सांगतात की हो का कर्माचे नि क्रियायोगे. मनाने जर कर्माचा संकल्पच केला नाही, बघा काय, मन एवं मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय बंधय विषय संगे आणि निर्विषम. बंधे विषयामध्ये हा माणूस गेला, विषयामध्ये मन गेला की माणसाला तो बांधून टाकतो, विषय बांधून टाकतात. मुक्त आहे निर्विषम कृतम लिहिले की नाही. मुक्त व्हायचं असेल तर कुठलेच विषय आपल्या पिंडामध्ये पाहिजे नाही. जरा जरी कुठलाही विषय आपल्या पिंडामध्ये आला की आपली वृत्ती तशी होत जाते. जरा जरी कुठलाही काम आला, क्रोध आला, लोभ आला, दंभ आला, संशय आला, जरा जरी, तर तेवढा वेळ काय करतो, तुकाराम महाराज म्हणतात की माझी शिंका आणि जांभई पण माझी, तोही वेळ माझा वाया गेला नाही. एवढं त्याचं भजन होतं. आणि आपलंही तसंच भजन व्हायला पाहिजे. आता ह्या कृपण ब्राह्मणाचं भजन तसं झालेलं आहे. आणि म्हणून तो स्वतःची कथा सांगतो की मनच माणसाला विषयामध्ये ढकलतो, जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवतो आणि मनच जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढतो. हो का कर्माचे नि क्रियायोगे जय मन संकल्प कर्मी न लगे. मन काय करतो तर संकल्प विकल्प करतो, मनच संकल्प विकल्प करतो. तैसे संकल्पाचे नियोगे. संकल्प मनाचं काम काय आहे, संकल्प तयार करणं, विकल्प तयार करणं, विचार करणे, चांगलं वाईट तयार करणं, चांगलं तेवढं घेणं, वाईट तेवढं सोडणं, हे मनाचं काम आहे. पण त्या मनाला जाणीव कधी होईल, जर त्या मनाकडे, त्या चित्ताकडे जर भगवंताचं भजन असेल तरच. आणि भगवंताचं भजन नसेल तर काहीच समजत नाही माणसाला. जे काय चालले ते योग्य आहे. त्या मनाकडे जेवढे विचार येतील तेवढे त्याला वाटतं हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण सगळे प्रश्न उत्तर मनाची चुकीचे असतात. मग कोणत्या मनाची प्रश्न उत्तरे खरी आहेत, तर ज्याच्याकडे हरिनाम अखंड चालू आहे, त्याच्याकडे विवेक वैराग्य आहे, त्याची प्रज्ञा जागृत आहे, जो ध्यान करतो त्याला खरं काय खोटं काय हे कळतो. म्हणून साधना निष्ठा पण असलं पाहिजे. किंवा आपल्यावर अनेक आपत्ती आले, शरीरावर अनेक आपत्ती यायला पाहिजे. अनेक प्रकारच्या आपत्ती आपल्या मनाकडे आल्या तर मन काय करतो भगवंताच्या भजनाला लागतो. नाही तर असं मन भगवंताला शरण जात नाही. हा भगवंताला शरण गेला अनेक आपत्ती आल्यावर. तसं सांगायचं काय, तो कृपण ब्राह्मण आहे, त्याची कथा आहे. तीच प्रत्येक माणसाची कथा आहे की ज्या वेळेला अनेक प्रकारचे दुःख माणसावर येतात. संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोलला, तोची एका अधिकारी झाला परमार्थाशी. समर्थ रामदास सांगतात, तो संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोलला, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक त्रिविध तापे पोलला, संसार दुःखे दुखावला, तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी. त्यालाच परमार्थ काय जमेल. अन्यथा ज्यांच्यावर विपत्ती नाही त्यांना हा परमार्थ जमत नाही. हो का कर्माची क्रियायोगे जय मन संकल्प कर्मी न लगे तै सुख दुःखांची अनेगे विभांडी वेगे निज कर्मी. आणि सुखदुःखाचे अनेक प्रकारही उत्पन्न करू शकत नाही. मनाने जर कर्माचा संकल्प केलाच नाही तर सुखदुःख येतच नाही. म्हणजे आपल्याच मनाने काय करतो, आपण सुख निर्माण करतो आणि आपल्याच मनाने आपण दुःख निर्माण करतो. पुढे मस्त दाखवले बघा, वाचत जाऊया आपण. उदाहरण मस्त दिलं नाथबाबाने आपल्याला की मनच आपल्याला काय करतो, दुःखात टाकतो आणि मनच आपल्याला सुख भोगतो. म्हणून काय, त्या मनाकडे चैतन्य असले पाहिजे, मनाकडे हरिनामाचं चैतन्य असलं पाहिजे, तरच आपल्याला ती वाट सापडेल.
नाहीतर आपल्याला प्रपंचात आपण अडकून जाऊ, दुःखामध्ये अडकून जाऊ. म्हणून मनसंकल्पाची पापे जाती का तीर्थाची या बापे. तीर्थाला गेलो आपण आणि आपण आंघोळ केली नदीमध्ये, मनाचं शुद्धीकरण होत नाही हो. शरीराची शुद्धी होते, ते पण जर घाण पाणी असेल तर ते पण आपल्या अंगाला चिटकतो. पण मनाकडे येणारी पाप, मनसंकल्पाची पापे जाती का तीर्थाची या बापे. म्हणून तीर्थ मनाचा पाप घालू शकत नाही. आणि मनाकडे येणारं पाप आपल्याला जायचं असेल, घालवायचं असेल प्रत्येक माणसाला, तर त्याला त्या मनाला दुःख यायला पाहिजे. म्हणून कुंती मातेने भगवंताने विचारलं, कुंती माते बोल, तुला काय पाहिजे. कुंती माता म्हणते, देवा मला सदोदित दुःखात ठेव. अरे रे, असं काय मागितलं. देवा जर दुःखात मला ठेवलं तर माझ्याकडे सतत नामस्मरण होईल, भगवंता तुझं चिंतन राहील. तसंच प्रत्येक माणसाचं जर संकट आली तरच माणूस देवाकडे जातो, संकट गेली का माणूस भक्ती सोडून देतो. भगवंत असा आहे का मला सांगा. भगवंत निरंतर आहे आणि त्या निरंतर असलेल्या भगवंताकडे आपण अंतर पाडतो आणि म्हणून आपल्याला दुःख भोगायला येतात. कारण मनच काय करतो, त्या भगवत भक्तीपासून आपल्याला लांब नेतो. आणि मनच जर रामरूप झालं, मनालाच जर आपण भगवंताचं चिंतन लावलं, चिंतन लावी चित्ता. चिंतन काय करतो, चित्ताला शुद्धीकरण करते चिंतन. आणि ते चिंतन सकाळी उठून आपल्याला रोज करायला पाहिजे. देह सुखदुःखांची काय जाणे, आत्मा सुखदुःख सर्व जाणेने, हे तर सुखदुःखाचे गोडे भरणे, मने भोगविणे निज सत्ता. आता सांगता स्पष्ट बघा, तो स्वतः सांगतो कृपण ब्राह्मण, देह सुखदुःखांची काय जाणे. जे काय दुःख होतं, जे काय सुख होतं, तो देहाला होत नाही हो. आता आपल्या इथे कापला हाताला, दुःख कोणाला होतो, देहाला होतो का मनाला होतो. मनाला होतो. म्हणून मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला मोक्षाला नेतो, मनच माणसाला बंधनात टाकतो. एखादा कोणी वाईट बोलला, शरीराला नाही होत त्रास, मनाला त्रास होतो. आणि तो मनच काय व्हायला पाहिजे, मनच माणसाचं रामरूप व्हायला पाहिजे. आणि एकदा का मन रामरूप झाला, तुकोबरायांचा झाला, ज्ञानोबराचा झाला, मुक्ताबाईचा झाला, सगळ्या संतांनी मनालाच रामरूप केलं. मनाकडे असलेलं भजनच तुम्हाला भगवदाकार वृत्ती होते. कारण मनाचे 4 भाग आहेत. एक मन आहे, बुद्धी आहे, चित्त आणि चैतन्य, असे 4 भाग आहेत हो. मनाकडे आलं का ते बुद्धीकडे जातं. आणि बुद्धी काय करते, डिसिजन घेतो, चांगला आहे का वाईट आहे. पण चांगला वाईट समजण्यासाठी तुमचं भजन असेल तरच समजेल. भगवंताचं नामस्मरण नाही, मग जे काय मनाकडे जे काय संकल्प आले ते बुद्धी काय करते, बुद्धी आपल्याकडे घेते. पण बुद्धी निश्चय आत्मज्ञान लिहिले की नाही, ज्ञानोबा सांगतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण. बुद्धीने निश्चय केला की आपणच परब्रह्म आहोत. जर आपणच परब्रह्म आहोत तर आपल्याला लगेच समजतं की मनाने केलेला संकल्प चुकीचा आहे आणि आपण परब्रह्म नाही आहोत. देव मंदिरामध्ये आहे, देव तीर्थाला आहे, मग आपण पाप करायला मोकलं. आपण मन काय करतो, मनच माणसाला पाप करायला लावतो. मनाकडे आलेले संकल्प बुद्धीकडे गेला आणि बुद्धीने ठरवलं की आपणच परब्रह्म आहोत. लिहिले की नाही, ज्ञानोबा सांगतात की नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव तेच आहे की परब्रह्माला प्राप्त करणं, परब्रह्माशी एकरूप होणं, त्याचं भजन करणं हे बुद्धीचं काम आहे. मग जर भजन असला तर बुद्धी काय करते, मनाकडे येणारे वाईट विचार बाजूला काढून टाकते. आणि मग बुद्धीला वाटलं हा विचार चांगला आहे, भगवत भजनामध्ये गेल्यावर आता त्या कृपण ब्राह्मणाचं भजन चालू झालं आणि म्हणून त्याला कळायला लागलं. आधी त्याला कळालं का, आधी त्याला काहीच कळालं नाही. किती श्रीमंती होती त्याच्याकडं, काय पैसा अडका सगळा होता हो,
पण तो खर्चच करायचा नाही, कृपण होता, कोणाला विचारायचंच नाही. नुसता पैशाचा त्याने काय केला होता, साठा मारून ठेवला होता. सगळ्या लोकांची त्याने काय केली, वाईटपणा घेतला, कामगारांना वाईट, सगळा. मग भगवंताने त्याच्यावर आपत्ती आणली आणि त्याच्या मनाला त्रास दिला. आणि मनाला त्रास दिल्यानंतर मनाकडे आपोआप भजन चालू झालं. तसं प्रत्येक माणसाला ज्याच्या मनाला त्रास होईल तो भगवंताला शरण जाईल, तो गुरुला शरण जाईल. आणि भगवंताचीच कृपा बरं का, ज्याच्यावर अनेक प्रसंग येतात त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं समजायचं. पण त्यावेळेला आपण जर गुरुला शरण गेलो नाही आणि आपण फक्त आणि फक्त डॉक्टरवर विश्वास ठेवला आपण फक्त आणि फक्त मी माझे शब्द काय, फक्त आणि फक्त डॉक्टरवर विश्वास ठेवा तुम्ही, पण सद्गुरूवर पण विश्वास ठेवा. कारण ज्यांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली तो भगवंत आहे. त्याला तो सगळं जाणतो, आपल्या मनातले प्रत्येक खडानखडा जाणतो. मग त्या भगवंताला आपण शरण गेलो नाही तर मग आपल्याला खरं काय खोटं काय कळेल का, नाही कळणार हो. मग भगवंताच्या भजनातून हे सगळं आपल्याला खरं खोटं समजलं जातं. सुखदुःखांची काय जाणे. बघा, देहाला सुख होतात, दुःख होतात, हे देहाला काही माहीत पडत नाही. मग देहाकडे कोण आहे, सुखदुःख भोगणारा कोणी, मन आहे. आत्मा सुख दुःख सर्वता, आणि आत्म्याला पण माहीत नाही, कारण आत्मा येत नाही जात नाही. आत्मा असं त्याचे असे सर्व काळ येतो. आत्मा कसा आहे, सर्व काळ येतो, येत नाही जात नाही. आत्मा व्यापक आहे. आत्मा कसा आहे, व्यापक आहे, आणि तो येत नाही जात नाही. तो असं त्याचे असे सर्व काळ तो आहे. आत्मा सर्व काळ आहे. मग आत्म्याला पण सुख दुःख होत नाही. कोण सांगतो हा, तो कृपण ब्राह्मण. येत सुख दुःखाचे गाडे भरणे, मने भोगविणे निज सत्ता. बघा, मनाचीच सत्ता आहे सगळीकडे. प्रत्येक जीवाकडे भगवंताने मन दिलेलं आहे आणि त्या मनाची सत्ता सगळं काम करते. म्हणून आपला मन हा सगळ्या इंद्रियांचा राजा आहे. आणि त्या मनाचं ह्या आपल्या प्रजेवर सगळी सत्ता आहे. प्रजेवर मनाचीच सत्ता ह्या सर्व इंद्रियांवर आहे. आणि तो मनच रामरूप झाला तर डोळ्याने चांगलं बघण्याची वासना होते. मनच जर रामरूप झाला तर कानाने चांगलं ऐकण्याची सवय होते. मनच जर रामरूप झालं तर वाचेने, शब्दब्रह्म आहे, ते शब्दब्रह्म तुमच्या मुखातून बाहेर पडतील. म्हणजे सगळं करणारा कोण आहे, तो मनच आहे. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, नाही नाही आन दैवत, तुका म्हणे मना ऐसे. काय सांगतात बघा, तुकाराम महाराज सांगतात की मनासारखा दुसरा देवच नाही जगामध्ये. काय काय गोष्टी समजून घ्या, कारण नुसते आपण भक्ती करतो, पण भक्तीला ह्या मनाची जोड पाहिजे. त्या मनाकडे वास नाही आणि आपण भक्ती करतो. मनच देव आहे. मनाकडे अनेक प्रकारचे संकल्प विकल्प आहेत आणि आपण ह्या देवाची पूजा कर, त्या देवाची पूजा कर, होईल का? अहो, मनालाच रामरूप बनवा ना. सोपे वर्म आम्हा सांगितले संतांनी आपल्याला सोपं सांगितलंय आणि वर्माचं सांगितलंय आपल्याच आतमध्ये आहे. आणि आपण शोधतो देवाला बाहेर. जेव्हा आतला तुमचा प्रकाशित होईल त्यावेळेला बाहेर पण प्रकाश पडेल बरं का. जेव्हा आतला प्रकाशित होईल तेव्हा सगळीकडे प्रकाश दिसेल तुम्हाला. आतला प्रकाश इथे दिले बघा त्यांनी, दाखवतो तुम्हाला, पुढे आहे. येथे सुख दुःखदायक मनाची झाले असे एक, मना अधीन होऊन लोक मिथ्या सुख दुःख भोगिती. स्पष्टपणे लिहिलं बघा. येथे सुख दुःखदायक मनाची झाले एक असे एक, मनालाच सुख होतात आणि मनालाच दुःख होतो. एखादी घटना घडली आपल्याकडनं, वाईट शब्द गेला आणि समोरचा माणूस आपल्याला तोडून बोलला तर लगेच आपल्याला दुःख होतं, पण शरीराला दुःख होत नाही बरं का.
मनाला होतो. मना अधीन होऊन लोक मिथ्या सुख दुःख भोगिते. मनाच्या अधीन जाऊन लोक सुख दुःख भोगतात. मनाकडे जसे विचार येतील, आले मना आणि गेले दुकाना. कुठल्या पण दुकानात जातो, दुकान म्हणजे कुठेही जातो माणूस, पण जाताना भगवंताचं भजन नसल्या कारणाने आपल्याला आपलं स्वतःचं मत, स्वतःचं डिसिजन घेता येत नाही. तर मनच रामरूप असेल तर मग बरोबर जिथल्या तिथे माणूस काय करतो, सगळे डिसिजन बरोबर आपल्या भजनानंदामध्ये जाऊन, मनच तुमचं रामरूप झालं तर तुमच्याकडे आनंद स्वरूप अवस्था होते. आणि आनंद स्वरूप अवस्था तुमच्याकडे झाली, आनंद स्वरूप अवस्था म्हणजेच भगवंत आहे. लक्षात घ्या. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय? सत चित आनंद. आनंद सत चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, चित आनंद, शाश्वत आनंद तुमच्याकडे आहे. आणि त्या आनंद स्वरूप अवस्थेला आपण विसरलोय. आणि त्या आनंद स्वरूप अवस्था, अनेक प्रकारची संकट आली माणसावर, विपत्ती आली, अनेक प्रकारचे बहुदुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ बाणे. अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारचे दुःख माणसावर आले तर मनालाच त्रास होतो. आणि मग ते मनच कंटाळून काय करतो, गुरुला शोधतो. आणि त्या मनावरतीच भगवंताची कृपा व्हायला पाहिजे. मनावरतीच भगवंताची कृपा झाली म्हणून मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासून निवृत्त होतो माणूस. काल सुखदुःखांचा दाता. बघा, काल आहे ना, तो सुखदुःखांचा दाता आहे. हेही न घडे गा सर्वता. ते पण नाही म्हणतो, कालाच्या पलीकडे कालाप्रमाणे आपल्याला सुखदुःख येतील. काळ सुखदुःखांचा दाता, परंतु हेही न घडे गा सर्वता. हे पण नाही म्हणतात, काल पण नाही म्हणतात. कोण सांगतो? हा कृपण ब्राह्मण. मन संकल्प संकेता कालाची सत्ता लागली. बघा काय सांगतात, मन संकल्प संकेता. मनच आपल्याला संकेत दाखवतो, कालाची सत्ता लागली. बरे काल सुखदुःख भोगविणार आहे. काय सांगतात, असे जर म्हणावे तर तेही खरे नाही. कारण मनच जेव्हा संकल्प करते तेव्हाच कालाची सत्ता चालते. बघा, मनच जेव्हा संकल्प विकल्प तयार करते तेव्हाच कालाची सत्ता. म्हणजे आपणच काय करतो, आपल्या मताने आपणच सुखाला कारणीभूत, आपणच आपल्या मताने दुःखाला कारणीभूत आहोत. आपलाच मन आपल्याला सुखाला कारणीभूत, आपलाच मन आपल्याला दुःखाला कारणीभूत आहे. का आपण जे संकल्प करतो ते संकल्पच आपल्याला काय करतात, सुख दुःखाला. चांगला संकल्प केला, हरिसंकल्प केला तर आपल्याला कुठलाच दुःख होणार नाही. पण आपण विषयांचा संकल्प केला, काम वासनेचा संकल्प केला, क्रोधाचा संकल्प केला, मारू आपण आज, मारामारी करायची, लोभाचा संकल्प केला. ह्या माणसाने, ह्या कृपण ब्राह्मणे लोभाचा संकल्प केला. आणि लोभाने काय झाला, लोभाने त्याला नरकाला नेलो. काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची दारं आहेत सांगतात. पण भगवंताने कृपा केली त्याच्यावर आणि म्हणून त्याला हे सगळं माहिती पडलं. माणसाला अनेक संकट येतात तरी माणसाच्या लक्षात येत नाही की आपल्यावर ही संकट का आली एवढी. तो विचारच करत नाही. आत्तापर्यंत आपल्या हातातून जे जे झालंय चांगलं वाईट त्याचा माणूस विचार करण्यासाठी समर्थच नसतो. सामर्थ्य येतच नाही त्याच्याकडं. मग सामर्थ्य कोणाचं आहे, तर सामर्थ्य आपल्याला गुरु जोपर्यंत आपल्याला वाट दाखवत नाही तोपर्यंत सामर्थ्य नाही. म्हणून काय लिहिलंय की हाती घेई गुरुचे बळ. जोपर्यंत गुरुचं बळ आपल्या हातात येत नाही तोपर्यंत चांगलं वाईट कोणालाच कळत नाही. जसं ह्या कृपण ब्राह्मणाच्या लक्षात आलं. कृपण ब्राह्मणाची कथा म्हणजे आपलीच कथा आहे बरं का.
काल सुखदुःखांचा दाता ही न काय घडे सर्वता. मनसंकल्पांजली संकेता काळाची सत्ता लागली. मनाने संकल्प विकल्प तयार केले म्हणून काल माझ्या पाठीमागे लागला. संकल्प विकल्प कोण तयार करतो? मनच तयार करतो. म्हणून काय लिहिलंय की मनोरूपी पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्ञानोबा सांगतात, जेथ हे संसार चित्र उमटे मनोरूपी पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्ञानोबा सांगतात की नाही? काय सांगतात? जेथ हे संसार चित्र उमटे, संसाराच्या चित्र त्या मनाच्या पटलावर उमटतो आणि मग संसारामध्ये ह्या हान ते हान अनेक वस्तू जमा करतो माणूस. आणि जर मिळाली नाही चांगली आपल्याला वस्तू, जेवण वेळेवर मिळालं नाही, चांगली धर्मपत्नी मिळाली नाही, चांगला नवरा मिळाला नाही, तर आपल्याला काय करतो? मन संकल्प तयार करतो. एखादी वस्तू आपल्याला चांगली मनासारखी मिळाली नाही, गाडी नाही, बंगला नाही, अशा अनेक प्रकारचे संकल्प मन तयार करत असतो. आणि त्या संकल्प केलेल्या संकल्पातूनच आपल्याला सुखदुःख भोगावे लागतात. म्हणून मनोरूपी पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. त्या संसारूपी मनावर, संसारूपी पटलावर, मनावर संसाराचं चित्र उमटतं आणि तो जर पडदाच फाटला तर सरोवर आटे मग प्रतिमा नाही. जोपर्यंत सरोवरामध्ये पाणी आहे तोपर्यंत आपल्याला प्रतिबिंब दिसतो सूर्याचं, चंद्राचं. पाणी आटलं तर तसं आपल्या मनाकडले विचारच आटले, विचारच कुठले मनाकडे राहिले ना आपल्याकडे. तसे संकल्पने काढले, जयाचे मनचे चैतन्य झाले, ते एक दिशी परी व्यापले लोकत्रय. तिन्ही लोकांना व्यापून टाकतो मन. हा तिन्ही लोकांना काय करतो? मन व्यापून टाकतो. एवढी मनाची शक्ती आहे. अजरामर असता आपण मने घेतले मजा आहे मरण, तेथेची काल लागला जाणं क्षणे क्षण निर्दाळित. अजरामर म्हणजे आत्मा जरा मरण जन्म मृत्यू, आत्मा जरा मरण जन्म यातून मुक्त असतो. आत्मा काय असतो? आत्म्याला मरण नाही, आत्म्याला म्हातारपण नाही. ह्या सर्व अवस्थातून आत्मा मुक्तच असतो. बघा ना, आत्म्याला मरण आहे का? आत्मा मरत नाही, आत्मा येत नाही जात नाही, आत्म्याला म्हातारपण नाही, आत्म्याला मृत्यू नाही. आत्मा तर अजरामर आहे. काय सांगतात? की आत्मा तर अजरामर आहे आणि तो सगळ्या संकटातून मुक्तच असतो. आत्मा मुक्तच आहे बरं का. आपण प्रत्येक माणूस हा मुक्तच आहे. मुक्त होता परी बरेच झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आपण काय केलंय? मुक्तच आहे. प्रत्येक जीव मुक्तच आहे. पण त्याने काय केलंय? संकल्प बांधले. मुक्त होता परी बरेच झाला बद्ध. या विषयांमध्ये, या त्रिगुणांमध्ये, या प्रपंचामध्ये तो बद्ध झाला, अडकला. घेऊन या ओझे माझे माझे. आणि सगळं माझं म्हणायला लागला. माझं घर, माझी इस्टेट, माझी बायको, माझा सगळं माझा. आणि हे सगळं काय झाली? ही भ्रांती आहे प्रत्येक माणसाची. आणि म्हणून त्या भ्रांतीमुळे आपल्याला दुःख भोगावे लागतात. तरी पण मला मरण आहे बघा, तरी पण मला मरण आहे असे एकदा मनाने घेतले की काळाची सत्ता अस्तित्वात येते. हा अमर आहे मन, म्हणजे आत्मा अमर आहे. पण तरी पण जर त्या मनाने असं घेतलं की मला एकदा मरायचं आहे, असं त्या मनाने विचार केला, एकदा मनाने काय केलं? घेतले की काळाची सत्ता अस्तित्वात येते. मग तो प्रत्येक क्षणी देहाच्या आयुष्याचा नाश करीत असता मनत समजते की एकदा का त्यांनी मनाकडे घेतला की आपल्याला मरण आहे, तर लगेच त्याला मरणाची भीती वाटते. प्रत्येक क्षणाला तो मरणाचाच विचार करतो. बघा, प्रत्येक क्षण काय करतो माणूस? मरणाचा विचार करतो. कारण एकदा एखादी माणसाला मोठी व्याधी लागली आणि त्याला वाटतं आता मी मरेन, त्या माणसाला म्हणजे मनाने असा संकल्प केला आता मरेन, तर खरोखर त्याला
त्याचा शरीर आपोआप ढासलत जातो. आणि त्याने असा विचार केला मला काही झालेलं नाही. बघा, एखादा ऑपरेशन थिएटरमध्ये एखादा माणूस गेला, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असताना त्याचा BP वाढतो. का? त्याच्या मनाकडे अनेक विचार तयार होतात. कसं व्हायचं, काय व्हायचं, ऑपरेशन व्यवस्थित होईल की नाही, मग माझं काय, अशा अनेक प्रकारचं संकल्प विकल्प तयार करणारा मनच आहे. आणि मनामुळे आपल्याला सांगायचं काय की मनामुळे माणसाला दुःख आहे. मनामुळेच माणसाला बद्ध व्हावं लागतं आणि मनच माणसाला मोक्षाला नेतो. मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय बंध विषय संगे मुक्त निर्विषय स्मृतम. कुठलाच विषय तुमच्या पिंडाकडे नसेल तर मुक्तच आहे तुम्ही. आता त्याला मनाला भीती वाटली ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये जाताना, आणि म्हणून आपल्याला गुंगीचं इंजेक्शन देतात. आणि त्या गुंगीच्या इंजेक्शनमधून माणूस सगळा मनाकडे येणारे विचार सगळे थांबले जातात तेवढ्या वेळेपुरते. आणि ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतो माणूस. आणि मग ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आला की त्याला काय गोळ्या दिल्या जातात, दुःखीच्या गोळ्या दिल्या जातात, म्हणजे दुःख कमी व्हावं म्हणून. आणि मग एकदा त्याला बरं वाटलं, मग त्याचं मनाला एक प्रकारचा धारिष्ट येतो, झालं आता माझं ऑपरेशन. पण ऑपरेशन थिएटरमध्ये जाईपर्यंत, ऑपरेशन होईपर्यंत मन आपल्याजवळ नसतोच, त्याला इंजेक्शन दिलं जातं मनालाच, बरं का. आणि म्हणून इथं काय सांगतात की मनच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. अजरामर असता आपण मने घेतले मज आहे मरण. आपलं प्रत्येक आत्मा अजरामरच आहे, तो मरतच नाही, त्याला आजारच नाही काही. मनाला सगळी बंधन आहेत. म्हणून मनाकडे अनेक संकट मनावर आली तरच माणूस भगवंताकडे वळतो. आणि एकदा का भगवत भक्तीमध्ये माणूस लागला की त्याला चांगलं काय, वाईट काय, सार काय, असर काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, विवेक काय सगळं त्याला समजायला लागतो, बरं का. आपोआप समजायला लागतो त्याला. तेथीचे काल लागला जाणं क्षणोक्षणी निर्धारित. आणि मग त्याला असं वाटतं की आता मी मरेन. म्हणजे त्याने धसका धरतो. मन काय करतो, धसका धरतो की आता काहीतरी माझं होईल बाबा, मोठा आजार लागल्यावर. आणि तेथीचे काळ लागला जाणं. आणि तिथून माणसाच्या मनाला मन कमकुवत झाला की तिथूनच माणसाला काळ सुरू होतो. काळ म्हणजे मन कोण आहे, मनालाच मन कालाला थांबू शकतो. काल जरी पलीकडे असला तरी मनाच्या हातात बरंच काय आहे. क्षणोक्षणी निर्धारित आपलेने हाते आपण पठाडे खोविले दाभन रात्री ऋतताची ते जाणं सर्प भये प्राण सांडिला. आता त्याने दृष्टांत दिला. दृष्टांत कसा दिला की अंथरुणामध्ये एक अशी सुई आहे, दाभण आहे, आणि तो टोचतो एका माणसाला. काय लिहिलं आहे की आपलेने हाते आपण पठाडे खोविले दाभन रात्री ऋतताची ते जाणं सर्प भये प्राण सांडिला. झोपला, झोपेमध्ये त्यांच्या अंथरुणामध्ये एक सुई पडलेली होती, ती त्याला लागली, टोचली, आणि त्याला वाटला अंथरुणामध्ये माझ्या साप चावला. आणि त्याने काय केला, मनाला धसका घेतला. त्याला वाटलं आता साप चावला मला. बघा कसं दृष्टांत दिलंय. त्याला वाटला साप चावला आणि त्याने त्याच्या मनाने असा संकल्प केला, अरे रे बापरे साप चावला, आता माझ्या विष सगळ्या अंगात आला, आता मी मरेन, असं त्याला वाटलं. कोणाला? त्या माणसाला. दृष्टांत दिलाय आपल्याला. ज्या माणसाला अंथरुणामध्ये दाभण किंवा सुई ठेवली होती, ती सुई त्याला टोचली. जंगलामध्ये असेल, तो जंगलामध्ये घर असेल, त्या घरामध्ये साप असतील अनेक. त्याला वाटलं मला सापच चावला, असा त्याचा भ्रम झाला. भ्रम, बरं का. आणि त्याने काय केलं, त्याच्या मनाने अरे बापरे मला साप चावला. पण साप चावला होता का? साप अजिबात चावलेला नाही, त्याला सुई टोचलेली आहे. सर्प भये प्राण सांडिला. आणि त्याला वाटला साप चावला आणि त्याचा प्राण गेला. आता मला सांगा, साप चावला होता का त्याला? साप नाहीच तिथे. त्याला सुई टोचलेली किंवा दाभण त्याला टोचला, आणि दाभण टोचून त्याला त्याच्या मनाने असा धसका घेतला की आपल्याला साप चावलेला आहे. आणि खरोखरच त्याच्या अंगामध्ये, बरं का, मनानेच तयार केला आणि मनानेच काय केलं, त्याला साप चावला आणि तो
साप दंशाने मेला असा त्याने भ्रम घेतला आणि त्याने आपला प्राण सांडलेला आहे, असं भगवंत उद्धवाला सांगतो. काय सांगतो? भगवंत सांगतो उद्धवाला. बघा, एका माणसाने आपल्या अंथरुणात दाबण ठेवला होता. रात्री तो निजला असता, झोपला होता तो दाबण त्याला टोचला. त्यावेळी भ्रमाने त्याला वाटले की साप आपल्याला चावला आहे आणि त्या भीतीने त्याचा प्राण त्याग गेला. बघा, गेला तो, मेला तो. म्हणजे सांगण्याचं काय की मनाकडे जसे विचार असतील त्याप्रमाणे, म्हणजे शरीर काय करत नाही, शरीराला चालवणारा मन आहे, जीवाला चालवणारा मनच आहे आणि तो मनच आपल्याला काय करतो? त्रास देतो. आणि म्हणून आपल्याला जी साधना दिलेली आहे, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांनी जी साधना दिलेली, आपण ध्यानाला बसतो सकाळी, अनुग्रहाचं चिंतन असेल, प्रबोधाचं चिंतन असेल, तर आपण काय करतो? त्या मनालाच खंबीर करतो, त्या मनालाच रामरूप करतो, त्या मनालाच भजनानंदामध्ये घेऊन जातो. आणि एकदा का भजनानंदामध्ये मन गेला की आपण भगवंताशी एकरूप होतो, त्या शक्तीशी, भगवत शक्तीशी आपण एकरूप होतो. आणि भगवंताच्या शक्तीशी एकरूप झाल्यानंतर आपल्याकडले असलेले सगळे भ्रांत निघून जातो, सगळा भ्रम निघून जातो. आणि श्रीगुरु काय करतात? तर भ्रम काढण्याचं काम करतात. आणि भ्रम काढण्याचं काम नाम तयार करत असतो. म्हणून नाम हे काय आहे? नाम हेच परब्रह्म आहे. नाम परब्रह्म वेदार्थे, वेदार्थाच्या मताने नामच देव आहे, नामच परब्रह्म आहे, नामच माझी विभूती सांगतात. पिंपल माझी विभूती, हिमालय पर्वत माझी विभूती, सूर्य माझी विभूती, चंद्र माझी विभूती. तसं सर्व मंत्रांचा राजा नाम ही माझी विभूती आहे. आणि तो नाम आपल्या हातात आला, हरी आला हातात, मग काय भाई चिंता. तुका म्हणे हरी काही उरून देऊ रे. एकदा हरी आपल्या हातात आला की आपलं मन खंबीर बनतो, नामस्मरणामध्ये एकरूप होतो. आणि निरंतर नामस्मरणातून आपल्याकडे आलेले भ्रम सगळे आपोआपच दूर होतात आणि आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. आपल्या भजनानंदामध्ये मनाला एक दिव्यत्वाची जेथं प्रचिती तेथे कर माझे जुळते. दिव्य शक्तीचा आपल्याला अनुभूती येते आणि दिव्य शक्ती आपल्या आतमध्ये आहे. आणि ती दिव्य शक्ती आपल्याला काय करत असते? शक्ती पुरत असते. आणि त्या शक्तीशी आपण एकदा एकरूप झालो, मग आपल्या मनाकडे येणारे संकल्प विकल्प बाद होतात. कसलीच चिंता राहत नाही, निर्भय होतो माणूस, भयच राहत नाही. आणि ज्यांच्याकडे भय नाही, का भय नाही? तर भगवंताचं भजन चालू आहे. ज्या भगवंताने आपल्याला निर्माण केलेलं आहे त्या भगवंताचं मी भजन करतो, अशी एक माणसाची काय होते? त्या मनाचा निश्चय होतो, मनाचा दृढ निश्चय होतो की भगवंताचं भजन चालू आहे. मग आपल्याला राहिलो काय आणि गेलो काय भगवंत बघून घेईल, एवढा दृढ निश्चय होतो माणसाचा. आणि तो दृढ निश्चयच माणसाला काय करतो? माणसाच्या मनाला खंबीरता आणून देतो आणि मन माणसाचं रामरूप होतो. मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशाले. प्रवृत्ती काय करते? प्रवृत्ती माणसाला अधोगतीला घेऊन जाते आणि प्रवृत्तीतून माणूस निवृत्त झाला की भगवंताशी एकरूप होतो. तिथल्या तिथे बरं का, मनाकडे सगळे, मनच आपला देव आहे. नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे